जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथानंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मनुष्य नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्या आयुष्यात तो काय काय मिळवायचा प्रयत्न करतो आणि जे काही मिळवतो त्यात त्याला पूर्ण समाधान मिळतं, तृप्तता होते का? नारदीय भक्ती सूत्रातील 4थ्या सूत्रावर आपण चर्चा करत आहोत, आपण बोलत आहोत। यल्लब्ध्वा, हे मिळाल्यानंतर काय मिळतं किंवा हे प्राप्त झाल्यानंतर काय होतं ते फलश्रुती सांगताना नारद महर्षी म्हणतात, सिद्ध भवति अमृत भवति तृप्त भवति। सिद्ध होण्याचं तेवढं सोपं आहे किंवा सिद्ध होणं, आपण साधी गोष्ट प्रपंचात सिद्ध होणं हा विचार करू। आपल्या आयुष्यात आपल्यावर बऱ्याच वेळेला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत असतात किंवा अडचणी येत असतात। आपण त्यावेळेला आपण शांत चित्तानं त्या संकटांना किंवा त्या अडचणींना सामोरं जातो का? त्याच्यावरती आपण शांत चित्ताने मात करतो का? हे महत्वाचं। आणि त्यात जर आपण शांतता आपल्याला किंवा मनाला स्थैर्य मिळत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। एक लक्षात घ्या, आपल्याला परमार्थातल्या काही गोष्टींचं आकलन करायचं, जे मिळवायचं ते पारमार्थिक मिळवायचं आणि ते मिळवायच्या आधी आपल्याला प्रपंचातल्या काही गोष्टींचा किंवा सर्व तोपरी प्रपंचाचा त्याग करणं गरजेचं असतं। हे प्रपंचात त्याग करताना काही गोष्टींचा संयम बाळगणं हे गरजेचं आहे। लक्षात घ्या, आपण आपल्या व्यावहारिक किंवा प्रापंचिक जीवनात जगताना 100% जर स्वार्थ सुद्धा साधता येत नसेल तर आपण 100% परमार्थ कसा साधणार आहोत? लक्षात घ्या, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला 100% फसवू सुद्धा शकत नाही। एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीत आपण फसवलं तर आपल्याला त्याच्या मनाला कधी ना कधी तर कायम, किंवा ती व्यक्ती जरी समोर आली किंवा ती व्यक्ती समोर आली की आपल्याला रुखरुख लागून राहते की ह्या व्यक्तीशी आपण खोटं बोललो की आपण त्याला फसवलं। पण लक्षात घ्या, एखादी गोष्ट खोटी सुद्धा जर आपण 100% साधू शकत नसू तर जे शाश्वत सत्य आहे ते जर साधायचं असेल तर केवढा मोठा प्रयास करावा लागेल। आणि हे जे प्रापंचिक मिळवणं आहे, ही ऐहिक मिळवणं आहे, हे जर अशाश्वतच असेल, हे जर क्षणिकच असेल, हे जर क्षणभंगुर असेल किंवा क्षणिक सुख किंवा मनाला प्रसन्नता देणं असेल तर शाश्वत आनंद स्वरूप असणाऱ्या भगवंतापर्यंत आपल्याला ते घेऊन जाऊ शकेल का? आणि ते जर घेऊन जाणार नसेल तर जे आपल्याला शाश्वत सुख देणार नाहीये, जे मुक्ती देणार नाही, की जे मोक्ष देणार नाहीये, जे परमानंदाची अनुभूती देणार नाहीये,
अशी एखादी गोष्ट मिळवून तर उपयोग काय, आणि मिळवून तर ती व्यर्थच जाणार असेल तर ते मिळवायचं कशासाठी? अर्थात शंकराचार्यांनी पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवनाला तेवढंच महत्व दिलेलं आहे. प्रपंचातले व्यवहार शंकराचार्य म्हणतात हे प्रपंचातच सोडवायला पाहिजेत आणि परमार्थिक मध्ये व्यवहारच नाहीयेत. जिथं द्वैत आहे तिथं व्यवहार आहेत, लक्षात घ्या. जिथं सगळं द्वैत शून्यच होत जातं तिथं व्यवहाराला जागाच नाहीये. प्रपंचात राहायचं असेल तर काही गोष्टी प्रापंचिक किंवा प्रपंचाला अनुरूप हे करावेच लागणार. हे शंकराचार्यांना मान्यच आहे की शंकराचार्य ते मान्यच करतात किंवा सांगतातही आपल्या शिष्याला. पण जिथं ज्यावेळेला पारमार्थिक विषय प्राप्त होतो किंवा परमार्थिक विषय सुरू होतो तर ह्या गोष्टींना तिथं महत्वच नाहीये. जर नुसत्या भाकरीच्या तुकड्यामध्ये आनंद असता तर दिवसेंदिवस तहान भूक हरपून तुकाराम महाराजांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर विठ्ठलाचं चिंतन करत बसलं नसतं, विठ्ठलाचं भजनच केलं नसतं. माऊलींनी निमिषभर डोळ्याच्या पापण्या मिटल्यानंतर सुद्धा त्यांना विठ्ठलाबद्दल विरह सहन झाला नसता आणि त्यातून विरहिणींचा जन्म झाला नसता. अरे अरे ज्ञाना झालासी पावन असं माऊलींनी मग म्हणलंच नसतं. लक्षात घ्या, जे आपल्याला मिळवायचं आहे ते असं मिळवायचं आहे की जे आपल्याला अमरत्व किंवा अमृत तत्वापर्यंत घेऊन जाईल. म्हणून यद लब्ध्वा, आणि हे मिळत का नाही ह्याचं एकमेव कारण म्हणजे लोभ, माया. कबीर माया पापिनी लोभ बुलाया लोग, पुरी किन्नहु न भोगिया इसका यही बिजोग. कबीरदास म्हणतात. ते म्हणतात की जी ऐहिक संपत्ती आहे किंवा ऐहिक संपत्तीचा लोभ आहे की असा हे पाप आहे की ज्याच्या आहारी एकदा व्यक्ती गेला की त्यांनी काहीही मिळवलं तिथं तरी तो भगवंत चरणापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तिथपर्यंत इंद्रियच पोहोचू शकत नाही. मनश्चैन लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततक्किम 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 ततक्किम, शंकराचार्य म्हणतात. लक्षात घ्या, माऊलीने पण म्हणलं, आपण मागच्या एखाद्या भागात बघितलं, येथ विषय वाचून काही अन्यथा रम्य काही नाही. हेच इंद्रिय आहेत, हाच लोभ आहे, इथंच आपण अडकून पडतो. लक्षात घ्या, मोठमोठी लोक इथं अडकून पडतात, आपल्या सामान्यांची काय कथा. मग त्यातून बाहेर पडायचं असेल तर काय? म्हणून म्हणलं यद लब्ध्वा, जे मिळवायचं आहे ते शाश्वत सुख मिळवायचं आहे आणि त्यासाठी जे काही करायची लागणारे प्रयत्न आहेत हे सुद्धा शाश्वतच हवेत. म्हणून तिथं पोहोचण्यासाठी उपासना आहे, तिथं पोहोचण्यासाठी साधना आहे, तिथं पोहोचण्यासाठी समर्थाने मनाचे श्लोक सांगितले. का? तिथपर्यंत पोहोचा. भक्ती मार्ग, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. दुसरा श्लोक आहे मनाच्या श्लोकातला. पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा राघवाचा पंथ सांगितला समर्थाने, मग तो पंथ कुठला? जर हे सगळं मिळवायचं असेल, आपला या लब्ध्वा जर हवं असेल, तिथपर्यंत पोहोचायचं असेल, जे प्राप्त करायचं असेल तर काय? मग मनासज्जन भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मग तिथं जर भक्ती मार्गावर गेलात की हरीची सहज उपलब्धता आहे, पण मनाला तिथं घेऊन जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मन चंचल आहे, मन लवकर स्थिर होत नाही असं लोक म्हणतात.
संतही म्हणून गेलेले. मन चंचल आहे. मनःष्ठाणी इंद्रियाणी भगवद्गीतेत आलेलं आहे, भागवतातही आलेलं. आपण लहान मुलांना बघतो, त्यांचे आवडीचे एखादा कार्यक्रम असेल तर ते कार्टून वगैरे असतील, आलं कार्टून आवडतात लोकांना, मुलांना. हल्ली मोबाईलवर खेळ खेळणं, गेम्स खेळणं हे त्यांना प्रचंड आवडतं. त्यात बघा, जर तुम्ही ते कार्टून्स बघताना किंवा गेम खेळताना जर लहान मुलांच्याकडे बघितलं, ते पापण्या सुद्धा झाकत नाहीत, इतके ते त्याच्यात रममाण झाले असतात, एकरूप झालेले असतात. मग लहानपणात त्यांचं मन स्थिर झालं नाहीये का? की आपण घरी बघतो, एखादी आवडती सिरियल लागली, धारावाहिक सुरू झाली की एकटक त्याच्याकडे बघत बसतात. बरं, तोच जो धारावाहिक एपिसोड तो परत रिपीट टेलिकास्ट पण बघतात की आपलं एखादं सेकंद जरी चुकलं आहे का ते बघायसाठी. लक्षात घ्या, जे आवडते विषय आहेत, जे मनाला प्रसन्नता देणारे विषय आहेत, त्यामध्ये लगेच एकाग्रता होऊ शकते. मग एकाग्र होत नाही का? मग मनाला चंचल का म्हटलेलं आहे? लक्षात घ्या, आपले स्थिर होण्याचे विषयच इतके लाखो आहेत. हे झाल्यानंतर ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर ते, अशा पण लाखो विषयांच्या वर जातो आणि तिथे बसू. ऋणझुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, असं माऊली म्हणतात. मनाला भ्रमराची म्हणजे भुंग्याची उपमा दिलेली आहे. तो मध गोळण्यासाठी लाखो फुलांच्यावर बसतो आणि त्याच्यातील परागकण किंवा जे मध आहे ते गोळा करतो. हे तू लाखो ठिकाणी जे जायचंय आणि स्थिर व्हायचंय, मध गोळायचंय, हे सगळं सोडून दे. हे मनरूपी भ्रमरा किंवा भ्रमरूपी मना, तू त्या विठ्ठलाच्या पायाशी एकदा स्थिर हो. ते स्थिर झालं की तुझ्या पापण्यांची जी ऋणझुण आवाज होणार आहे, म्हणजे थोडक्यात काय, संकल्प आणि विकल्पांचा जो आवाज आहे तो स्थिर होईल, तो नाहीसा होईल, तो शून्यत्वाला जाईल आणि तू त्या पांडुरंगाच्या, त्या भगवंताच्या चरणी स्थिर होशील. जे मिळवायचंय ना ते हे मिळवायचंय, ये लब्ध्वा. मग हे मिळवल्यानंतर काय होतं? कबीरांचाच एक दोहा आहे, कबीर माया मोहिनी सब जग छाला छानी, कोई एक साधू उबरा तोडी कुलकी कानी. धन दौलत हे असा मोहपाश आहे की ज्यात मोठमोठे लोक त्या जाळ्यात सापडतात आणि तिथं स्वतःला संपवून घेतात. पण काही लोक असे आहेत की जे स्वतःचा कुळ, नाव, गोत्र, अहंकार ह्या सगळ्यांना बाजूला करून भगवंताचं नामस्मरण करत करत त्या परमेश्वराच्या, त्या भगवंत चरणाच्या ठिकाणी स्थिर होतात. लक्षात घ्या, हे जे स्थिरत्व आहे हे म्हणजेच सिद्धोभवती आहे. सिद्धी म्हणजे कुठलेही चमत्कार करून दाखवायचं नाहीयेत की हवेत हात घातला की चेन निघाली, अंगठी निघाली, समोरच्यांच्या मनातलं ओळखलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जादूकर सुद्धा आपल्याला करून दाखवतात. मग जादूकर हे सिद्ध झाले का? लक्षात घ्या, मागच्या काही वर्षापूर्वी ओ माय गॉड नावाचा एक चित्रपट आला होता हिंदी. त्यात जे भोळे भक्त आहेत त्यांच्या भावनेचा उपयोग करून व्यापार कसा केला जातो या दांभिकतेवर भाष्य करणारा, हे दांभिकत्व समोर आणणारा हा चित्रपट होता. चित्रपटात कोण आहेत किंवा तो काय होता किंवा काय दाखवलं ह्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तर अक्षय कुमारचा चित्रपट संपताना एक वाक्य आहे,
ते वाक्य अतिशय सुंदर आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेला परेश रावलला पॅरालिसिसचा पक्षाघाताचा झालेला असतो, पक्षाघात झाला असतो, त्या दरम्यान एक मोरपीस घेतो तो आणि त्याच्या संपूर्ण शरीरावरनं फिरतो आणि त्याचा पक्षाघात व्यवस्थित होतो, तो पूर्णपणे बरा होतो. मग परेश रावल सुद्धा चमत्कार मानायला लागतो आणि त्याला नमस्कार करतो. त्याला अक्षय कुमारच्या तोंडात एक नितांत सुंदर वाक्य, तो म्हणतो कि मैं चमत्कार करता हूं इसलिए कृष्ण नहीं हूं, मैं कृष्ण हूं इसलिए चमत्कार करता हूं. लक्षात घ्या, जे सिद्ध असतात ते चमत्कारामुळे सिद्ध झालेले नाहीयेत. ते चमत्कार करतात म्हणून ते संत किंवा साधू नाहीयेत. चमत्कार करतो म्हणून तो परब्रह्म तत्व नाहीये. चमत्कार करतो म्हणून तो कृष्ण नाहीये. चमत्कार करतात म्हणून ते महाराज गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज किंवा साईबाबा किंवा समर्थ नाहीयेत. लक्षात घ्या, आधी ते समर्थ आहेत आणि त्यांच्या ज्या सहज लीला आहेत त्या चमत्कार ठरतात. आणि असं चमत्कारांना नमस्कार करून जी मंडळी असतात ते कधीही भक्त होऊ शकत नाही, ते कधीही शिष्यत्व स्वीकारू शकत नाही, शिष्यत्वास प्राप्त होऊ शकत नाही का तिथं स्थिर होऊ शकत नाही. लक्षात घ्या, भक्त होणं यद लब्ध्वा हे तेवढं सोपं नाहीये. कोणीही येतो, काही सुरू करतो. हा, ते सांगताना चांगलंच सांगत असतील, त्याबद्दल मला कुठलंही दुमत नाहीये. किंवा कुठलेही जे गुरु आहेत या पृथ्वी तलावर की जे चांगलं सांगतात त्यांच्याविषयी मला नितांत आदराचीच भावना आहे. जे सांगतात ते योग्यच सांगतात, चांगल्या पद्धतीने सांगतात. पण लक्षात घ्या, त्यांचे जे स्वतःला भक्त म्हणवणारे शिष्यगण आहेत ते त्यांच्या कुठल्या गोष्टीचा गैरफायदा घेत असतील हे आपण सांगू शकत नाही. मग ते स्वतःला सांगतात की मला महाराजांनी असं हे केलं, माझ्यावर त्यांचा कृपा प्रसाद आहे, मला हा दृष्टांत झाला, तो दृष्टांत झाला, हे झालं, ते झालं. असं काय नाही, झाले असतील हे, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. पण ते स्वतःला सिद्ध होत असं सांगायचा प्रयत्न करतात. पण ते खरं सिद्धत्व आहे का? गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली एक कथा आहे. ज्यावेळेला गोंदवलेकर महाराज काशीला गेले होते, तिथं गंगा नदीत विहार करताना नावेला भोग पडलं. मग सगळेजण घाबरले. महाराजांनी सगळ्यांना स्थिर केलं. तेवढ्यात नावेड्याने सांगितलं की जाऊन दुसरी नाव घेऊन ये. दुसरी नाव आणली गेली. सगळीजण या फुटक्या नावेतनं दुसऱ्या नावेत बसली. महाराज पण तिकडे गेले. त्यांनी सांगितलं, 3 वेळा विचारलं की कोणी राहिले काय, कोणी राहिले काय. नाही म्हटल्यानंतर त्यांनी पाय काढला, ती नाव निघून गेली. हे सगळ्यानंतर त्या नावाडीला परत चौकशीला बोलवलं, त्याला शिक्षा झाली. महाराजांनी त्याची शिक्षा कमी केली. हे सगळं झाल्यानंतर कोणतरी हे सिद्ध पुरुष आहे, यांच्याकडे सिद्धी असेल म्हणून 2 मांत्रिक त्यांच्या पाठीमाग लागले की आम्हाला तुमच्याबरोबर यायचं, आम्हाला तुमच्याबरोबर यायचं. महाराज म्हणले, चला, तुम्ही तुमच्या पायाने चालणार आहात, मला काहीच तुमचा त्रास नाहीये, फक्त मी राहतो तसं तुम्हाला राहिलं. ते आनंदाने कबूल झालं. निर्जन स्थळी त्यांनी महाराजांना गाठलं आणि स्वतःच्या मांत्रिक शक्तीने नाग निर्माण केले आणि महाराजांच्या भोवती पाश टाकले. त्याच्या आधी त्यांनी विचारलं की तुम्ही इतकं हे सगळं केलं, ह्याच्यासाठी तुमच्याकडे कुठली तरी सिद्धी असेल आणि ती सिद्धी आम्हाला सांगा, आम्हाला शिकवा. महाराज म्हणले, फक्त राम, दुसरं कुठलंही आम्हाला माहित नाहीये. ज्याचा जगी जन्म नामार्थ झाला तेवढ्यासाठीच म्हणतात महाराजांना. रामाशिवाय मला दुसरं काहीही माहित नाही आणि रामाशिवाय मला दुसरं काहीही येत नाही. त्यांना वाटलं, आपल्याला त्या मांत्रिकांना वाटलं की आम्हाला त्याला शिकवायचं नाहीये म्हणून त्यांनी नागपाश टाकले. 3 दिवस महाराजांनी ते नागपाश सहन केले. 4थ्या दिवशी जय जय रघुवीर समर्थ गर्जना केली आणि सगळे ते नागपाश तोतून पडले. त्यावेळेला त्या दोघांना शक्तीची कल्पना आली की ही शक्ती सामान्य नाहीये. 3 दिवस काहीही त्रास न होता नागपाश सहन केलेत, म्हणजे ही कोणी सामान्य व्यक्ती नाहीये.
जिथं शेष सुद्धा ज्याच्या पुढे नतमस्तक होतो, अशीच ही व्यक्ती असेल, असेच ते रूप असेल, असंच तो परब्रह्म असेल, म्हणून त्याच्या पुढे नतमस्तक झाले. लक्षात घ्या, अशा प्रकारची सिद्धी प्राप्त करणारे महाराज सिद्ध होतेच, पण ते चमत्कार आणि सिद्धी दाखवतो ते म्हणून सिद्ध होते का? नाही. मग सिद्धोभवती म्हणजे नेमकं काय येत? सिद्ध होणं म्हणजे काय ते आपण उद्याच्या प्रवचनात बघूया. जय जय रघुवीर समर्थ.